तर फायनली खानावळ सावंतवाडी पोचलेलाच आहे आणि आता तुम्ही बघू शकता माझ्या तुम्ही बाय रोड आलात तर जरासं शोधताना कठीण आहे. ठीक आहे, तरी पण मी तुम्हाला रूट पुढे कसा आहे काय आहे तो नक्की सांगतोय. तर नमस्कार फॅमिली, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय. तर अजून एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी. तर मी आज निघालो होतो वास्कोवरून मालवणसाठी. तर मी वास्कोवरून मालवणला निघताना वाटेत जेव्हा आपलं बॉर्डर येते तेव्हा मी मळेवाडचा रस्ता चूज केला पात्रादेवीने न जाता, कारण दुपारचे वाजले होते 12. तर मी विचार केला सावंतवाडीला एका खानावळीला मी जाईन. तिकडचं जेवण मी बऱ्याच ठिकाणी ऐकलं की तिकडचं जेवण चांगलं आहे आणि तिकडे खूप यूट्यूबर्स येऊन गेलेत. तर मी विचार केला त्या खानावळीला भेट देऊन जाऊया, कारण असा पण जेवणाचा टायमिंग झालेला होता आणि मी बरेच दिवस प्रयत्न करत होतो की म्हटलं त्या खानावळीला कधीतरी जाऊन यायचं. तर सावंतवाडी रेल्वे स्टेशनच्या जवळच ही खानावळ आहे. कोणती खानावळ आहे ती व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहिल्यावर नक्की कळेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. साडेबारा वाजलेले घड्याळात आणि समोर बघा कसा कडकडीत ऊन असा. आता या उन्हातनं आपण चाललो सावंतवाडी रेल्वे स्टेशनला. असं ती खानावळ जे आपण भेट देतो आज. तर चला बघू पुढचा प्रवास कसं होता तो. सावंतवाडी रेल्वे स्टेशनचा काम चालू आहे, सुशोभीकरण चालू आहे. म्हणजे बाहेरचं जो फ्रंटचं पॅसेज आहे ते जरा सगळीकडेच करतो. म्हणजे कुडाळात पण चालू आहे, सावंतवाडीत पण चालू आहे. आणि बघा आकाश कसं झालेलं, मस्त वाटतं ना, टिपके टिपके. तिथून सरळ केल्यानंतर ना पुढे तुमका या सावंतवाडी रोडला तर मागच्या बाजूला जे दिसतं आहे ते सावंतवाडी स्टेशन. आणि त्या सावंतवाडी स्टेशनच्या बाहेर म्हणजे प्लॅटफॉर्मच्या बाहेर आल्यानंतर इथे आहे एक सामंत म्हणून खानावळ. अगदी रिजनेबल रेटमध्ये 50 रुपयामध्ये ना शाकाहारी जेवण आहे, 50 रुपयामध्ये मच्छी जेवणसुद्धा आहे. तसेच 100 रुपयामध्ये बांगडा जेवण, 180 रुपयामध्ये सुरमईच्या साईजवर थाळीचा रेट ठरतो. एक घावणे असते, एक भाजी असते, चटणी असते, मच्छी करी असते, फिश फ्राय असतो आणि भात असतो. भात तुम्हाला अनलिमिटेड आहे आणि भात बरोबर तुम्हाला कढी असते माशाची. ओके, आणि सोलकढी असते. सोलकढी पण तुम्ही एक्स्ट्रा घेतली तर 10 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा पे करावे लागतात. जेवण ॲज पर रेट ओके आहे. ओके म्हणजे छानच आहे. ॲज पर रेट म्हणजे आजच्या महागाईच्या दृष्टिकोनाने जेवण छानच आहे. आणि दुसरी गोष्ट की रिजनेबल रेटमध्ये, म्हणजे 50 रुपयामध्ये तुला मच्छी थाळी तुम्हाला कुठेही मिळणार नाही. आणि ह्यांचा एक रूल आहे खानावळीचा की इथे तुम्ही जेवण घेतलं आणि ते खाल्लं नाहीत तर तुम्हाला 10 रुपये दंड आहे जर जेवण तुम्ही ताटात शिल्लक ठेवलं तर. तर आपला मराठी माणूस आहे, खानावळ चालवतो आहे आणि अगदी मला तर वाटतं अशा रेटमध्ये तुम्हाला आजच्या डेटला कुठेही जेवण मिळणं मुश्किल आहे. तर मला तर जेवण आवडलं ॲज पर रेट. कारण जर 50 रुपयामध्ये तुम्हाला मच्छी थाळी मिळते तर तुम्ही त्या जेवणाला नाव ठेवणं चुकीचंच आहे. आणि जेवणाला नाव ठेवणं तर कधीही चुकीचंच आहे. आणि 50 रुपयामध्ये व्हेज थाळी ती आज कुठेही मिळत नाही. आज तुम्ही वडापावने एक चहा घेतला तर 50 रुपये होतात, किंवा वडापावने एक सॉफ्ट ड्रिंक घेतलं तरी 50 रुपये होतात. ॲज पर तुम्ही मॉलमध्ये खाल्लं तर त्याचा रेट जास्त असतो, रस्त्यावर खाल्लं तर रेट थोडा कमी असतो. पण ह्या खानावळीचं सांगायला गेलं तर इथे खूप लांबून लोक येतात. खूप यूट्यूबर इथे येऊन गेलेले आहेत. आणि मी स्पेशली थँक्स बोलेन भूषण एक्सप्लोररला. त्याने मला त्याचा मी व्हिडिओ बघितला होता आणि त्याने सगळ्या यूट्यूबरना इन्व्हाइट केलं होतं की तुम्ही इथे या आणि व्हिडिओ करा. तर मी पण असं सगळ्यांना इन्व्हाइट करतो की मित्रांनो, आपला मराठी माणूस आहे, इथे येऊन नक्की व्हिडिओ करा. आणि जेवण पण खूप जेवण सुंदर आहे. मी सुरमई थाली घेतली होती, मला जेवण आवडलं. आणि माझ्या मते जर जेवणाला जर रेट वाईज सांगायला गेलं तर अप्रतिम मजा आली. थँक्यू. असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. लाईक करा. तर हा समोर रेल्वे स्टेशन आहे इकडे आणि बॅक साईडला, आणि हा असा रोड आहे. तर शोधताना थोडं कठीण होतं. आलात तर
रेल्वे स्टेशनवरून जर तुम्ही आलात तर जवळ आहे, तुम्हाला वॉकिंग डिस्टन्स आहे. आणि बाकी असं तुम्ही बाय रोड आलात तर जरासं शोधताना कठीण आहे. ठीक आहे, तरी पण मी तुम्हाला रूट पुढे कसा आहे काय आहे तो नक्की सांगतो आहे, कसं यायला पाहिजे ते. ओके, ऊन जरा कडक आहे, भूक पण लागली, जेवून घेऊया. सुरमई थाली घेतली होती, 180 सुरमई थाली, आणि नंतर एक सोलकढीचा ग्लास घेतला होता पूर्ण भरून.